इयत्ता 6वी नागरिकशास्त्र. आपले स्थानिक शासन. पाठ 2 समाजातील विविधता. हा पाठ अभ्यासताना आपण खालील उपघटक अभ्यासणार आहोत. 1. विविधता हीच आपली ताकद. 2. धर्मनिरपेक्षतेचे तत्व. 3. आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. 4. समाजाचे नियमन. भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. मराठी, कन्नड, तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते वेगवेगळ्या पद्धतींनी सणवार, उत्सव साजरे करतात. त्यांच्या पूजा उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसते. उपघटक 1. विविधता हीच आपली ताकद. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवन पद्धतींशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवन पद्धतींचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा, परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो. उपघटक 2. धर्मनिरपेक्षतेचे तत्व. भारतीय समाजात विविध धर्मांचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य असावे यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत. भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. त्यानुसार आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे. धर्माच्या आधारे व्यक्तिव्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्मांच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते. शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही. धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले. उपघटक 3. आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग. समाजात राहून आपण काय शिकतो, कोणते गुण आत्मसात करतो, आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजावून घेऊ. सहकार्य. कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो. व्यक्तिव्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल
तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल. दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे. चला चर्चा करू. आपल्या समाजातील दुर्बल व वंचित घटकांना आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आपण सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी शासनाने आतापर्यंत कोणत्या योजना राबवल्या आहेत याची माहिती मिळवा. या घटकांच्या विकासासाठी तुम्ही काय कराल याची वर्गात चर्चा करा. चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे इतर वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. सहिष्णुता आणि सामंजस्य. समाजात जसे सहकार्य असते तसेच कधीकधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णू वृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात. सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्या गोष्टी शिकतो, नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत, शिकण्याची संधी समाजामुळे मिळते. करून पहा. तुम्हीही अशा अनेक तडजोडी करत असाल. खाली तुमचेच काही अनुभव आहेत. त्यात आणखी काही अनुभवांची भर घाला. सभागृह तुडुंब भरले आहे. जागा शोधणाऱ्या एका व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाकावरील छोट्याशा जागेत सामावून घेता. तुम्हाला गिअर असणारी सायकल हवी आहे, परंतु ताईच्या फीचे पैसेही भरायचे आहेत. तुम्ही तुमचा हट्ट बाजूला ठेवता. शेतीच्या बांधावरून शेजाऱ्याशी सुरू असलेला तुमच्या कुटुंबाचा वाद कोर्टात न जाता तुम्ही संपवला. शेजारचा सोपान आता तुमचा चांगला मित्र झाला. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात. करून पहा. विविध भूमिका पार पाडण्याची संधी. आजची तुमची भूमिका स्पष्ट करणारे पुढील पृष्ठावरील चित्र पहा. 20 वर्षानंतर तुम्हाला कोणत्या नव्या भूमिका पार पाडाव्या लागतील त्याची चर्चा करा. तुम्ही स्वतः. तुम्ही विद्यार्थी आहात, आईबाबांचा मुलगा आहात, आजी आजोबांची नात किंवा नातू आहात, तुम्ही शालेय मित्रमंडळ सदस्य सुद्धा आहात, तुम्ही वर्ग प्रतिनिधी आहात, तुम्ही खेळाडू आहात, तुम्ही एक स्वच्छता दूत आहात, तुम्ही बालमित्र संघाचे सभासद आहात. या सर्व भूमिका तुम्हाला पार पाडाव्या लागतात. उपघटक 4. समाजाचे नियमन. समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी परंपरा यांच्याद्वारे होत असे, परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी परंपरेबरोबरच
कायद्यानेही करावी लागते. रूढी, परंपरा, संकेत इत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाज नियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.